श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, श्रावण महिना चालू होऊन 1 आठवडा झाला आहे आणि तुम्ही अजून जर सत्यनारायण घातलं नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी, किमान एकदा तरी सत्यनारायण आपल्याला घरी घालायलाच हवं. खूप खूप अप्रतिम अशी ही सेवा आहे. प्रत्येक घरामध्ये पौर्णिमेला, आपल्यापैकी बऱ्याच भगिनींच्या घरांमध्ये पौर्णिमेला सत्यनारायण केलं जातं. पण श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपण श्रावण महिन्यामध्ये जितके जमतील 1, 5, 7, 9, 11 जे काही तुम्हाला जमतील सत्यनारायण घालायला तेवढे तुम्ही घालू शकता. एवढे शक्य नाही आहे, कमीत कमी एक श्रावण सोमवार किंवा इतर कुठलाही वार ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी तुम्ही नक्की सत्यनारायणाची ही प्रभावशाली सेवा नक्की करा. सेवा पूजा कशी करायची आहे, त्यासोबतच नैवेद्य काय दाखवायचा आहे, पूजा मांडणी, साहित्य, सगळी काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, सकाळी श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर दिवशी आपण लवकर उठतोच, पण ज्या दिवशी तुम्हाला सत्यनारायण घालायचं आहे किंवा विशेष अशी आपण सेवा करणार असताना त्या दिवशी लवकर उठून घर स्वच्छ करून, स्नान करून, देवपूजा करून आपल्याला पूजा मांडणी करायची असते. तसंच आपल्याला सत्यनारायणाची देखील पूजा मांडणी करायची आहे. स्नान करा, स्वच्छ कपडे, लाईट कलरचे कपडे, पांढरे कपडे असतील तर पांढरे वस्त्र परिधान करा, नसतील तर कुठलाही लाईट कलर, काळे कपडे, निळे, भडक असे कपडे घालू नका. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवाला धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही जिथे कुठे सत्यनारायणाची पूजा करणार आहात ती जागा देखील परत स्वच्छ करून घ्या. त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती काय करायचंय तर एक लाल रंगाचा कपडा किंवा तुमच्याकडे ब्लाउज पीस असेल तर तो तुम्ही ठेवला तरी चालेल. त्यानंतर त्याच्यावरती सत्यनारायणाचा फोटो ठेवा. आपल्याकडे जी काही फोटो फ्रेम असेल ती ठेवायची आहे. त्यानंतर पुढे गहू ठेवायचे आहेत. गहू ठेवल्यावर गव्हावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती एक भरलेला, स्वच्छ पाण्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे. कलशामध्ये सुपारी, एक फूल, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं आहे. बघा, कलशामध्ये या 4 वस्तू टाकायच्या: सुपारी, फूल, हळदी कुंकू व्हायचं आणि 1 नाणं. आणि त्यानंतर कलशावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढा कुंकवाने आणि मध्ये 4 हळदीचे बोटं आपल्याला द्यायचे आहेत आणि मग 5 विड्याची पानं त्यावर ठेवायची आहेत. 5 विड्याची पानं ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला एक तामण ठेवायचं आहे. तामणामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाला हळदी कुंकू अर्पण करा, फुलं अर्पण करा आणि त्यानंतर जिथे कलश ठेवला आहे त्याच्या पुढे आपल्याला विड्याची 3 पानं ठेवायची आहेत. विड्याच्या 3 पानावरती सुपारी ठेवायची आहे. प्रत्येक पानावर 1 सुपारी ठेवायची आहे आणि त्याला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. बघा, या 3 सुपाऱ्यांचं काय महत्व आहे तर उजव्या बाजूची असते ती गणपतीची, मधली असते ती आपल्या कुलदेवतेची आणि डाव्या बाजूची वरुण देवताची. अशा आपल्याला 3 विड्याची पानं आणि त्याच्यावरती 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. दिवा धूप लावायचा आहे आणि त्यानंतर सत्यनारायण महाराजांची आपल्याला कथा वाचायची आहे. कथा वाचून झाल्यावर आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा. आपल्याला सगळी पूजा मांडणी करून झाली की नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा, खडी साखर ठेवू शकता आणि मग त्यानंतर सत्यनारायणाची कथा वाचायची, मग आरती करायची. बघा, हे व्रत ना आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी येणार असतात ना त्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती दूर करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. जे काही आपल्या आयुष्यात पुण्य कमवायचं असतं ना आपल्याला, कारण की कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या पुण्याचा साठा वाढवतच राहायचा आहे आणि त्याच्यासाठी घरामध्ये सत्यनारायण असू द्या किंवा कोणत्या ना कोणत्या सेवा असू द्या आपल्याला करायच्या असतात, कारण की या सेवा आपल्याला अडचणीच्या वेळेस कामाला येतात. म्हणून या श्रावण महिन्याचं औचित्य साधून घरामध्ये एकदा तरी सत्यनारायण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.